जो बदल छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही केलेला आहे, युनिफॉर्मचा रंग बदललेला आहे, एन्व्हायरमेंटच्या संदर्भानं शाळेच्या भिंती इतक्या चांगल्या पद्धतीने रंगवलेल्या आहेत, ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण मुलांना द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितपणे ग्रामीण भागातली मुलं ही रानफुलासारखी असतात. या रानफुलांना जर काळीक असता जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मोठमोठ्या शहरातले कमळ, गुलाब, मोगरे, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. त्या मुलांना समर्थ बनवण्यासाठी फिजिकली फिट, मेंटली अलर्ट आणि स्पिरिच्युअली हाय अशा तीन म्हणजे स्वतःतल्या आतल्या गुणांचा विकास, क्षमतांचा विकास म्हणजे शिक्षण. त्यामुळे अशा पद्धतीचं जे तुम्ही ई लर्निंग, रोटरी सो द सीड्स ऑफ लव्ह, प्रेमाची बीज रुजवा असं रोटरीचं बोधवाक्यच आहे. आणि रोटरीच्या माध्यमातून ई लर्निंगचे सॉफ्टवेअर जवळजवळ 350 सॉफ्टवेअर आपण प्रत्येकी 25-30 हजार किमतीचे हे तुम्ही देऊ करताय. त्याचा मेंटेनन्स 3 वर्षासाठी तुम्ही पाहणार आहात. स्पर्धा परीक्षेसाठी जवळजवळ 13 का 12 केंद्रामध्ये 12 तालुक्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पुस्तकं देऊ करताय. निश्चित खूप प्रशंसनीय या गोष्टी आहेत, अभिमान वाटायला लावणाऱ्या गोष्टी आहेत की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असं क्वालिटी बेस्ड एज्युकेशन ज्याच्यात गुणवत्ता आहे ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यातल्या अंतर्गत गुणांचा विकास. म्हणजे गॅदरिंगचा कार्यक्रम पण मी पाहत होतो, त्याचे पाठीमागचे बॅनर्स त्या याच्यात दिसत होते. अगदी शहरात ज्या पद्धतीचे कार्यक्रम असतात, खाजगी शाळांमध्ये निश्चित कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा फॉर्म्युलाच आहे डार्विनच्या थिअरीमध्ये. त्यामुळे आपला विकास केल्याशिवाय आपली धडगत नाही आहे हे निश्चित आहे. तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलं आहे आणि काळाबरोबर बदलण्याची जी पावलं उचलत आहात ती निश्चित प्रशंसनीय आहे. शिक्षकांचा रोल खूप महत्वाचा आहे. कुठल्या तरी एका तत्ववेत्त्यानं म्हटलेलं आहे की कुठल्याही संस्कृतीचा तुम्हाला नाश करायचा असेल तर 3 गोष्टी करा. एक, तिथली कुटुंब व्यवस्था नष्ट करा. दुसरं, तिथलं डिस्ट्रॉय द एज्युकेशन, तिथलं शिक्षण व्यवस्था नष्ट करा. आणि तिसरं, तिथली मूल्य व्यवस्था नष्ट करा. कुटुंब व्यवस्था नष्ट करायचं असेल तर आईचं स्थान घरातलं जे आहे ते कमी करा. तिला घरकाम करणारी अशा पद्धतीचा दर्जा द्यायला द्या, म्हणजे तिचं ऑटोमॅटिक लोकांच्या डोळ्यातनं नजरेतनं महत्व उतरेल. शिक्षकांचा इतका अपप्रचार करा, त्यांची इतकी बदनामी करा. आपल्याकडे तर सिनेमा असतात, सैराट असेल किंवा पिंजरा असेल, सिस्टमॅटिकली या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे बदनाम करा की शिक्षकांची इज्जत कमी झाली पाहिजे. आणि मूल्य व्यवस्था नष्ट करायची असेल तर जे रोल मॉडेल्स आहेत, जे आदर्श आहेत समाजातले, त्यांची इज्जत उतरवा. ज्यावेळेला डेडिकेटेड टीचर, सर्वस्व अर्पण करणारा जो शिक्षक आहे, संस्कार करणारी आई आहे, आणि असे आदर्श नसतील तर तरुणांना चांगली दिशा देण्याचं काम कुणी करू शकणार नाहीये. आणि गांधीजींनी 7 सामाजिक पातकं जी सांगितलेली आहेत त्यातलं 4थं म्हणजे पहिलं आहे तत्वांशिवाय असणारं राजकारण, दुसरं आहे नैतिकतेशिवाय असणारा व्यापार, तिसरं आहे वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती, आणि 4थं आहे एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर. ज्याच्यात कॅरेक्टर नाही आहे अशा पद्धतीचं शिक्षण जर द्यायला सुरुवात केली, आणि बाकी मग प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, ज्यात सतसत विवेक बुद्धीने येतो चेकाळणारा आनंद, रिलिजन वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, त्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म, या गोष्टी या समाजाला रसातळाला घेऊन जात असतात आणि व्यवस्थितपणे घेऊन जात असतात. आणि एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर म्हणजे चीनची भिंत ज्या वेळेला खूप कष्ट करून बांधली त्यावेळेला तिथल्या राजाला वाटलं होतं काही होणार नाही, आपल्याला आता संकटाला सामोरेच जावं लागणार नाही. पण पहिल्या 20 वर्षामध्ये 3 वेळेला ती भिंत फोडून शत्रू सैन्य आत घुसलं. पण तिन्ही वेळेला तिथले सूर्याची पिसाळ त्यांनी व्यवस्थित गाठले. जे किल्ल्यांचे दरवाजे रखवालदार होते त्यांना ब्राईब दिली, पैसे दिले आणि ते आतमध्ये घुसले. भिंत तर मोठी बांधली पण ते कॅरेक्टर, तो प्रामाणिकपणा, ती नीतिमत्ता बांधायला ते विसरून गेले. त्यामुळे शिक्षक जो खूप महत्वाचा घटक आहे, जो व्यक्तिमत्व विकासातला, म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये तर शिक्षकांशिवाय दुसरं काहीच नाहीये. माझी जन्मतारीख सुद्धा शिक्षकाने लिहिली. आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांची जन्मतारीख 1 जूनच आहे.
मला अजूनही माझी जन्मतारीख खरी आहे खोटी आहे माहित नाही. शिक्षकांनी म्हणजे आईने जन्म दिला आणि शिक्षकांनी जन्मतारीख लिहिली, अशी परिस्थिती आमची खेड्यात. कदम गुरुजी गेलो त्या दिवशी त्यांनी जन्मतारीख लिहिली. पहिल्या दिवशीपासून त्या तो फाटक्या चड्डीतनं शाळेत जाण्याचा आनंद, खोप घेऊन पायात खटा वाचायच्या, पावसाळ्यात सुरू व्हायची जून महिन्यामध्ये शाळा. दुपारच्या सुट्टीमध्ये काय हॉबीज होत्या आमच्या, सलून मधला कचरा, त्यातनं जे ब्लेड असायचे ते शोधून काढायचे, किंवा बकरं कापायचं. पाठीमाग मुलाने बकऱ्याचं हे असायचं, ते कापलेलं बकऱ्यांचं निरीक्षण. म्हणजे काहीच माहित नव्हतं. म्हणजे कट्ट्यावर उभारायचं ओळीनं आणि सगळ्यात लांब सुरणाची जाते अशी कॉम्पिटिशन आमची असायची. हे खेड्यातलं जीवन. पण संस्कार हळूहळू मग जे संस्कार व्हायला लागले, जे माझ्या लापोळी गुरुजींनी केले, त्यांनी मला मुलासारखं प्रेम दिलं. चोगले गुरुजी भेडसगावचे आपल्या, ते सगळ्यांना पाठीत बुद्धा द्यायचे, पण मला म्हणजे सगळ्यांना बेंबाट धरून उचलायचे. ते म्हणजे पैलवान होते. पण त्यांनी मला काय स्पार्क लहानपणी ओळखला त्यांनी माहित नाही. सुधार गुरुजी. त्यामुळे 6वी पर्यंत माझं फाउंडेशन, जे आवड निर्माण झाली ती खूप महत्वाची आहे. आणि नंतर मग माध्यमिक शाळेत शिराळ्याला सुद्धा जे संस्कार शिक्षकांनी दिले, म्हणजे असं म्हणतात, नृपतमंच विद्वत्वंच नैवं तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे राजसत्ता आणि विद्वत्ता यांची तुलना कधी होऊ शकत नाहीये, कारण फक्त त्याच्या देशातच त्या राजाची पूजा होत असते, सगळ्या जगामध्ये त्या विद्वानाची पूजा होत असते. त्यामुळे शिकत राहिलं पाहिजे. ही खूप छान कविता आहे पाब्लो नेरुदा नावाच्या कवीची. इंग्रजीतली कविता आहे, पण तिचं मराठीत भाषांतर करण्याचा मी प्रयत्न करतो. यू आर डाइंग स्लोली. काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचं जीवन असलं पाहिजे. इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, यू आर डाइंग स्लोली. जर तुम्ही वाचत नसाल, तुम्ही फिरत नसाल, तुम्ही जीवनाचं संगीत ऐकत नसाल, तुम्ही स्वतःचं कौतुक स्वतः पाठीवर थाप देऊन करत नसाल, तर तुम्ही हळूहळू मरत असता. तुम्ही ज्यावेळेला स्वतःची सेल्फ इस्टीम मारता, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देत नाही, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. When you become slave of your own habits, walking on the same path every day, ज्यावेळेला तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होता आणि त्या रस्त्यावर पुन्हा पुन्हा चालता, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. ज्यावेळेला तुम्ही डिफरंट कलर्स विअर करत नाही. म्हणून ते युनिफॉर्मचा कलर मला अजूनही आठवतो, खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, डोळ्यामध्ये चमक आणणारे आणि हृदयामध्ये धडधड वाढवणारे तुमचे आतले आवाज तुम्ही ऐकत नाही, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. When you do not chase your dreams, तुम्ही स्वप्नांचा पाठलाग करत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितले, एक आयडिया घ्या, तिला तुमचं स्वप्न बनवा, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, त्याच्यावर काम करा, तोच वे टू सक्सेस आहे. शिक्षकांची भूमिका व्यक्तिमत्व विकासातली खूप महत्वाची. पण दुर्दैवाने कोणाली ज्या गोष्टीचा उल्लेख केला की मी डिव्हिजनल कमिशनरांची कॉन्फरन्स होती, त्यात सगळे कलेक्टर होते 5 जिल्ह्याच्या, मुलींच्या घटना घडलेल्या आहेत. हा इंट्रोस्पेक्शन, अंतर्मुख करून विचार करायला लावणारा एक महत्वाचा गंभीर विषय आहे. असं पूर्वी कधी होत नव्हतं, आता का होत आहे? आणि त्यातल्या प्रायमरी शाळेतल्या 2रीतल्या 3रीतल्या मुलींच्या विनयभंगाच्या घटना सुद्धा घडल्या. त्यात खरं खोटं हे बरेचसे आरोप प्रत्यारोप होणं शक्य आहे, पण 22 घटना 3 महिन्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये हा अतिशय विचार करायला लावणारा घटक आहे. म्हणजे अजून एक सुभाषित मला आठवतं, यौवनम धनसंपत्ती नृपत्वम अविवेकिता एकैक अनर्थाय किमु यत्र चतुष्टम. तारुण्य जे आहे, धनसंपत्ती आहे, सत्ता आहे आणि अविवेक आहे, या 4 गोष्टीतली एक गोष्ट असली तर तुमच्या आयुष्याची वाट लावायला पुरेशी असते. आणि 4 गोष्टी एकत्र आल्या तर तुमच्या आयुष्याची कशी वाट लागेल याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कृपया या गोष्टींचा म्हणजे गांभीर्याने विचार व्हावा. कारण मी 3 टप्प्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीचा नेहमी विचार करत असतो. कुठलीही गोष्ट, आता मी ट्रॅफिक 3 महिने पाहतोय, तर ट्रॅफिक म्हणजे खरं तर सायन्स असतं. ट्रॅफिक तिथं आर्ट झालंय, कोण गाडी कशी काढतोय त्याच्यावर ते सगळं.
आश्चर्य, मी त्या दिवशी माझ्या वजन काटा 75च्या वर मी वजन जाऊ शकत नाही. 75च्या थोडंसं वर घेतलं मी. माझ्या मुलाला 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याला म्हटलं चल सायकल काढणे मी 7 वाजता दिवाळीच्या दिवशी, आणि गावाकडे निघालो आम्ही. बांबोड्यापर्यंत सायकलनं 2 जण गेलो. पण मला भीती वाटायला लागली की कशा पद्धतीने गाड्या चालवतात लोक. शिस्त नावाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिला टप्पा अवेअरनेस, जागृती, नंतर एज्युकेशन, नंतर एन्फोर्समेंट. तिसऱ्या टप्प्यात एन्फोर्समेंट येते, कायद्याची अंमलबजावणी. दंडुक्याने आम्ही शेवटी सांगायचं आहे पहिलं जे काम आहे ते तुमचं आहे, प्रबोधनाचं, काउन्सिलिंगचं काम आहे. म्हणून निर्भया पथकांची मी स्थापना केली, त्याच्यावर काउन्सिलिंगवरती भर दिला. अदृश्य स्वरूपात पोलिसांची भीती कशी निर्माण करता येईल. पोलीस असल्यानंतर स्वाभाविकपणे मुलींना सेफ वाटेल, त्यात काही विशेष नाहीये. पण पोलीस नसताना त्यांना सुरक्षित कसं वाटेल, आणि याचा खूप दृश्य परिणाम झाला. म्हणजे अगदी आळंदी सारख्या ठिकाणी आमची लेडी कॉन्स्टेबल, कारण आम्ही या ट्रॅक लावतो, मुली आमच्या ज्या यंग मुली पोलीसमध्ये भरती झालेल्या आहेत त्यांना व्यवस्थित पुढे लावतो, आणि त्यांच्या पाठीमागे 3-4 बॉडीगार्ड छुप्या वेशात देतो, आणि त्यांच्याकडे छुपा व्हिडिओ कॅमेरा देतो. ज्या वेळेला एखादा स्टॉपर आंबट शेवटी नेऊन त्यांच्या पाठीमागा लागतो त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं जातं. असंच आळंदीला झालं परवा. खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला. तो जाऊन भेटला तिला, ती बसल्यानंतर शेजारी जाऊन भेटला, मग तिची छेड काढायला सुरुवात केली. माझ्याकडे मोटरसायकल आहे, या लॉजवर चल, त्या लॉजवर. ते सगळं व्यवस्थित व्हिडिओ रेकॉर्ड आम्ही केलं. त्याला तिथंच दबोशला, पकडला. 24 तासात त्याच्यावर चार्जशीट सबमिट केली, आणि 13व्या दिवशी रेकॉर्ड टाइम मध्ये त्याला 6 महिन्याची जेलची शिक्षा जजनी सुनावली आणि 5,000 रुपये दंड ठोठावला. अशा छुप्या पद्धतीनं आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. हे शाळा आणि कॉलेजेसमध्ये देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. समाज काय बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो डाळिंबासारखा बांधलेला असतो. ते बांधण्याचं काम आईच्या गर्भात सुरू होत असतं. पण आईच्या गर्भात आपल्या मुली सेफ आहेत का, हा एक वेगळा विषय आहे. इतर त्या गोष्टीपासून सुरुवात केली पाहिजे. त्या मुलांना त्याचं महत्व समजून दिलं पाहिजे. मुलींना विशेष करून आपल्याला, कारण माझी मुलगी आता 12 वर्षाची आहे, मी तिला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांकडे घेऊन, खरे शिक्षक मला वाटतं कलाम सरच असतील. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीच म्हणजे जाताना काय देऊन गेले, त्यांचा प्रॉपर्टी रिटर्न्स मी बघत होतो. म्हणजे काय काय त्यांनी पाठीमागं सोडलं. 3 शर्ट, 6 पॅन्ट, 2 ब्लेझरचे कोट, 2500 पुस्तकं, एसी नाही, फ्रीज नाही, टीव्ही नाही, काही नाही. एक फ्लॅट होता, तो पण सायंटिस्ट कम्युनिटीला त्यांनी डोनेट करून टाकलेला होता. मात्र 125 कोटी भारतीयांची मनं होती त्यांच्याबरोबर. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती. तो ती कमिटमेंट. त्यांना ज्यावेळेला मी माझी मुलगी ऑटोग्राफ घ्यायला गेली त्यावेळेला तिला विचारलं त्यांनी की येस जानवी, व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? यू वॉन्ट टू बिकम IPS ऑफिसर लाईक युअर फादर? तुला IPS ऑफिसर व्हायचंय का वडिलांसकट? नो नो सर, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. मला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व्हायचंय. मुलींमध्ये हे विजन, आणि आपल्याकडे खूप मोठी उदाहरणं आहेत. आपल्याला 100ची संख्या मुलींची 1000च्या मागे कमी आहे. म्हणजे 100 जणांचं काय करतोय आपण गर्भामध्ये, त्याचाही विचार होणं खूप महत्वाचं. ते शाळेतनं हे सगळे विषय, जातीयवाद असेल, धर्मवाद असेल, भाषावाद असेल, दहशतवाद असेल, सगळे जे आमच्यामध्ये विभाजन करणारे, दुही करणारे विषय आहेत, ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमच्याकडे आहे. पण ते घडणार नाही. ते थांबतील कसे? मुलांमधली डिलिक्वन्सी कशी दूर होईल? म्हणजे मी खोत साहेबांचं कौतुक करतो, त्यांनी तंबाखू मुक्त शाळा म्हणून. पण मी माझ्या शाळेत माझा मित्रच संजय बेलदार तंबाखू खायचा 6वीत असताना. 6वीतलं कोकरूड मधलं उदाहरण सांगतोय. आणि मी परवा कोकरूडला मला माझा आईची जाऊन सत्कार केला, आणि त्याचे वडील पण आले होते सत्काराला. तर ते मी त्याच्याकडे बघितलं तर खाली तो बसलेला होता, आणि दाजी, म्हणजे त्याच्या वडिलांना आम्ही दाजी म्हणतो सगळे, ते येऊन त्याच्या शेजारी बसले. तर तो तंबाखू खाताना असा पाठीमागे त्यानं कोपऱ्यात केलं. मला वाटलं कौतुक आहे, ते दाजींना घाबरून त्यानं तंबाखू वडिलांचा आदर करतोय, ही चांगली गोष्ट आहे. नंतर म्हटलं काय रे, चांगलं आहे तू दाजींना बघून निदान तंबाखू बाजूला केलीस. काय नाही म्हणे, ते तंबाखू बघून स्वतः तर काढून घेतो, पुढी पण काढून घेतो, स्वतः खातो म्हणे. अशी बापाबद्दलची भूमिका. त्याच्याबद्दल मी फार बोलत नाहीये. अजून ग्रामीण भागातलं चित्र कसं आपण बदललं पाहिजे, हे सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे. म्हणून मी गावात ग्रामसभेच्या माध्यमातून, मी मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा आयजी होतो इथे यायच्या अगोदर, 10,000 दारूबंदीच्या केसेस केल्या. मी सहज रेकॉर्ड बघितला किती लोकांना शिक्षा झाली. 10,000 पैकी फक्त 3 लोकांना शिक्षा झाली. म्हणजे 9,997 केसेस आम्ही खानापुरतीसाठी केल्या का? कारण आम्हाला पंच मिळत नाहीये.
आहे, कारण वेदांमध्ये म्हटलेलं आहे, वेदातलं ज्ञान आहे. व्हॉट इज फिअर? अनएक्सेप्टन्स ऑफ द अनसर्टिन. जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं म्हणजे भीती आहे. ते एकदा स्वीकारलं तर त्याच भयाचं रूपांतर ऍडव्हेंचर मध्ये होत असतं, साहसामध्ये होत असतं. फक्त दृष्टिकोन, तो पॅराडाइम शिफ्ट करण्याची गरज आहे. व्हॉट इज एनवी? असूया म्हणजे काय? अनएक्सेप्टन्स ऑफ गुड इन अदर्स. दुसऱ्यातलं जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारत नाही, मग त्याची मापं काढायला सुरुवात करतो. ते एकदा स्वीकारलं तर त्याच असूयेचं रूपांतर इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणेमध्ये होत असतं. म्हणजे आपण त्याच्याकडे प्रेरणा घेतो, पण विनाकारण आडी ठेवतो, हे वाईट तर वाईटच आहे. दृष्टिकोन बदलायचं नाही. व्हॉट इज हेट्रेड? दुसऱ्याचा तिरस्कार म्हणजे काय? जो व्यक्ती आहे तसा स्वीकारणं, अनकंडिशनली, कुठलीही अट न घालता स्वीकारणं. न स्वीकारणं म्हणजे तिरस्कार, आणि एकदा स्वीकारलं तर त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होत असतं. या गोष्टी पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्यात आहेत. कठोपनिषदामध्ये एक खूप छान श्लोक आहे. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. देवानं आम्हाला एकत्र एक्सेप्ट करावं, देवानं आम्हाला एकत्र प्रकाश तो पसरू दे. कारण वेदना होतात, चॅलेंजेस असतात, संकटे येतात, डिप्रेशन करणाऱ्या गोष्टी असतात, मूड ऑफ होतो, फ्रस्ट्रेशन येतं, हे स्वाभाविक आहे. छाटले जरी पंख माझे तो माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. स्ट्रगल करत राहायचं आहे, संघर्ष करत राहायचा आहे. आणि ते उद्दिष्ट माझी मुलं, माझे विद्यार्थी, माझ्या विद्यार्थिनी टॉपला जातील. पॉझिटिव्ह क्षेत्रामध्ये म्हणजे चोर पण टॉपला जाऊ शकतो, दरोडेखोर पण टॉपला जाऊ शकतो. चांगल्या क्षेत्रामध्ये ते कसे टॉपला जातील हे स्वप्न ठेवून आपण सगळेजण काम कराल अशी माझी. मी काय शिक्षकांना संबोधन करताना कुठल्या मार्गदर्शकाची भूमिकेतनं बोलत नाहीये, एक समाजातला सर्वसामान्य नागरिक या भूमिकेतनं बोलत आहे. निश्चितपणे आपण सगळेजण त्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या एका गरीब विद्यार्थ्याच्या, गरीब मुलाच्या घरामध्ये, मुलीच्या घरामध्ये तो शिकला. कदाचित तो दुधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल, कुणाला माहित. दैवा येतम तुकले मला येतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा तुझ्या हातामध्ये नाही आहे, परंतु पुरुषार्थ काय आहे ते दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे. ते सामर्थ्य त्या मनगटामध्ये देण्याचं काम आपण कराल अशी अपेक्षा करतो, व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.